सगळ्यांना नमस्कार. जागतिक मराठी अकादमी आणि रयत शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या या संमेलनामध्ये इथं मंचावर उपस्थित असलेले आपण ज्यांचं काही ऐकायला आलेलं आहोत असे आपल्याच भागातले दोन अभिनेते किरण माने आणि संतोष पाटील. खरं तर दोघांचीही काही स्वतंत्र ओळख करून द्यावी, म्हणजे सातारच्या लोकांना ओळख करून द्यावी अशी काही परिस्थिती नाही, पण एक कार्यक्रमाच्या औपचारिकतेचा भाग म्हणून मी फार थोडक्यात सांगतो की किरण मानेंच्या मालिका, चित्रपट, नाटकं या संदर्भात सगळं आपल्याला माहिती आहे. पण गेल्या काही वर्षात कलाकार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य याच्या संदर्भात ज्या ज्यावेळी चर्चा होते त्यावेळी भूमिका घेणाऱ्या कलाकारांच्यामध्ये किरण माने यांचं नाव अग्रक्रमाने येतं. म्हणजे आपल्याकडं मराठीतले असोत, हिंदीतले असोत, कलाकार भूमिका घेण्याच्या बाबतीत फारसे प्रसिद्ध नाहीत, पण जे मोजके कलाकार आहेत त्यात किरण माने यांचं नाव आपल्याला आवर्जून आणि प्राधान्याने घ्यावं लागतं. त्यांचं मी इथं मनपूर्वक स्वागत करतो. माझ्या नवऱ्याची बायको, पिंपळपान, लक्ष्मी व्हर्सेस सरस्वती, भेटी लागी जेव्हा, मुलगी झाली हो, अशा मालिका असतील किंवा बिग बॉस 4, त्या बिग बॉस 4च्या सीझनमध्ये त्यांचा सहभाग असो. मूळचा हा रंगभूमीवरचा माणूस, रंगभूमीनंतर मग सिनेमा, सिरियल्स अशा सगळ्या गोष्टीमध्ये काम केलेलं आहे. संतोष पाटील याच महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. आपण त्यांचं मनपूर्वक स्वागत करूया. इथं तुमच्याच महाविद्यालयामध्ये इथं नाटक केलेला, पहिलं नाटक इथंच केलेला, इथल्या विद्यार्थ्यांना घेऊन अनेक नाटकं बसवलेला, नाटकं सादर केलेला असा हा कलावंत आहे. गेली 25 करतो आहे, टी व्ही सिरियल करतो आहे. खरं तर आपल्याला बॉलिवूड माहिती आहे, चित्रनगरी म्हणून कोल्हापूरचा परिचय आहे, पण गेल्या अलीकडच्या काही वर्षात ह्या दूरचित्रवाणी मालिका आल्यानंतर साताऱ्यानंसुद्धा त्यात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलेली आहे. म्हणजे त्यात अलीकडची ही दोन महत्त्वाची नावं आहेत, किरण माने आणि संतोष पाटील. त्याच्या आधी आपल्याला आठवत असेल की प्रमोद कोपर्डे असतील, नंदू पाटील असतील किंवा तुषार भद्रे असतील, अशी महाराष्ट्राला माहिती असलेली काही नाटक लिहिणारी, नाटक करणारी किंवा अभिनय करणारी अशी वेगवेगळी माणसं इथं होऊन गेले. तर आजच्या पिढीत ज्यांना ओळखलं जातं टी व्हीच्या पडद्याच्या माध्यमातून, त्यातली हे दोन कलावंत आहेत. पळशीची पेटीसारखा सिनेमा याच भागात तयार होतो. म्हणजे आता सिनेमा, टी व्ही सिरियल या निर्मितीसाठी मुंबई, पुणे किंवा कोल्हापूर अशी मक्तेदारी राहिलेली नाही. सातारानं आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यात मला वाटतं आजचे हे आघाडीचे दोन कलाकार आहेत. मी पहिला प्रश्न किरण माने यांना विचारतो. किरण माने हे मूळचे मायनीचे, मायनीला शिक्षण झालं, साताऱ्यात आले आणि त्यानंतर तिथपासूनचा त्यांचा प्रवास आपल्याला सगळा माहिती आहे. तर मी म्हणजे खेड्यातनं आलेला, छोट्या गावातनं आलेला एक कलावंत राज्य पातळीवर आपल्या कर्तृत्वानं कशी ओळख निर्माण करतो, मला वाटतं त्यांचा हा प्रवास समजून घ्यायला आपल्याला आवडेल. किरणजी, तुमचा मायनी ते सातारा आणि सातारा तो मुंबई हा प्रवास आणि या प्रवासातला संघर्ष या मुलांना कळला पाहिजे असं मला वाटतं. सगळ्यांना माझा नमस्कार. पहिल्यांदा सांगतो की शिवाजी कॉलेजवर येणं म्हणजे किती लहानपणापासून मी इथं वावरलोय, फिरलोय. इथे नाटकं, एकांकिका आम्ही बरोबर केलेल्या आहेत इथं. आणि छत्रपती शिवाजी कॉलेजला इथे मला आत्ता आठवतं आहे की एका स्नेहसंमेलनाला नाना पाटेकर आले होते. आम्ही गेटपासून त्यांच्या मागे 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 फिरत होतो. इथं आल्यावर त्यांचं भाषण आम्ही ऐकलं होतं. आणि आज मी स्वतः येतो आहे, ते इतकं छान वाटतं आहे. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे हा प्रवास सातारा ते मायणी ते सातारा हा काहीतरी 2-2.5 तासांचा प्रवास आहे. बाय कार किंवा बाय बस, किंवा सातारा ते मुंबई 5-6 तासांचा प्रवास आहे. पण हा प्रवास माझ्यासाठी खूप मोठा होता, खूप कष्टाचा होता, खूप संघर्षाचा होता आणि आनंद देणारा पण होता. तुकाराम महाराज असं म्हणतात की झुंजायाच्या गोष्टी ऐकताची सुख. तुकाराम महाराज ज्याप्रमाणे म्हणतात की झुंजायाच्या गोष्टी ऐकताची सुख, करिता देह दुःख थोर आहे. या संघर्षाच्या गोष्टी ऐकतानाच आपल्याला छान वाटतं, पण तो संघर्ष करतानाचं देह दुःख आहे ते खूप मोठं आहे. मायणीसारख्या छोट्या गावात मी लहानाचा मोठा झालो. मायणी खरं तर इथं मुंबईच्या दृष्टीनं सातारा खेडेगाव, साताऱ्याच्या दृष्टीनं मायणी हे खेडेगाव आहे. मायणीत
नाटक वगैरे काही बघायला येतच नव्हतं. कलापथकं यायची, तमाशा यायचे, त्यातली वगनाट्य असायची. ती बघत बघत मी लहानाचा मोठा झालो. तंबूतला सिनेमा बघितला. ज्यावेळी मी तंबूतल्या सिनेमात अशोक सराफ, निळू फुले, दादा कोंडके यांना बघितलं, अमिताभ बच्चनला बघितलं. तमाशाच्या फडात मी रघुवीर खेडकर, विठाबाई भाऊ मांग, अशा अनेक काळू बाळू यांना सगळ्यांना मी असं माझ्या डोळ्यांनी त्यांचे वग बघितले. आणि मला असं वाटायला लागलं की यांच्यासारखं आपल्याला व्हायचं आहे. पण कसं व्हायचं माहीत नव्हतं. यांच्यासारखं आपल्याला व्हायचं आहे. माझ्या घरापुढं तंबूतला सिनेमा होता. तो सिनेमा रोज अख्खा मला ऐकू यायचा, बॅकग्राऊंड म्युझिक सहित अख्खा सिनेमा मला पाठ व्हायचा. मग तो सिनेमा मी शाळेतल्या मुलांना, प्रत्येकाला काय तो सिनेमा बघणं शक्य नसायचं. 2 रुपये 3 रुपये तिकीट असायचं, पण ते पण खूप महाग वाटायचं त्या काळात. मग मी तो सिनेमा, अख्खा सिनेमा त्या मुलांना, मित्रांना ऐकवायचो. त्यावेळी मला कळायला आलं की आपल्यात काहीतरी आहे की अख्खा सिनेमा मी प्रत्येकाचे डायलॉग, बॅकग्राऊंड म्युझिक सगळं रंगवून सांगतोय आणि मुलं गुंगून जाऊन ऐकतायत. त्यावेळी मला वाटलं की आपल्यात काहीतरी आहे, आपण अभिनेता होऊ शकतो. पण कसं व्हायचं माहीत नव्हतं. आणि व्यावसायिक नाटक किंवा नाटक हा प्रकारच माहीत नव्हता मला, काय असतो तो. मी जेव्हा मायणीतून साताऱ्यात आलो कॉलेजला, त्यावेळी पहिल्यांदा मी यशवंतराव चव्हाण कॉलेजला मी ॲडमिशन घेतल्यानंतर 11वीत नाटकाच्या एक हे चाललं होतं, ऑडिशन्स चालले होते की नाटकात काम करण्यासाठी ज्यांना इच्छा आहे त्यांनी या. मी गेलो तिथं, पहिल्यांदाच माझी भाषा, मी कुठं उभं राहायचं, मध्ये उभं राहायचं का पुढं उभं राहायचं म्हटल्यावर ते दिग्दर्शक माझ्यावर चिडला. म्हटलं तुला जर मराठी भाषा बोलता येत नसेल तर तुला नट होता येणार नाही. मला काय कळलं, म्हटलं मी तर मराठी बोलतोय, मला असं का बोलतोय हा. तर मला नंतर कळलं की तुझी ग्रामीण भाषा आहे, गावरान भाषा आहे, आणि नाटकात काम करायचं असेल तर शुद्ध भाषा लागते. म्हटलं शुद्ध काय असतं ते, म्हणलं प्रमाण भाषा बोलायला लागते. मग तिथून माझा संघर्ष सुरू झाला की ती भाषा शिकणं. मग अजिंक्य दाऱ्यावर जाऊन मोठमोठ्यानं वर्तमानपत्रातली बातम्या वाचणं, संस्कृत श्लोक म्हणणं, उर्दू शायरी वाचणं, उर्दू असं प्रचंड मोठं, ते खूप मोठं आहे ते. इथं सांगणं एका दमात सगळं अवघड आहे. पण भाषा शिकण्यासाठीचा संघर्ष, नाटकात काम मिळवण्यासाठीचा संघर्ष, म्हणजे एकांकिकेत, इथल्या साताऱ्यातल्या एकांकिकेत काम मिळवण्यासाठीचा संघर्ष, इथंपासून संघर्षाला सुरुवातच झाली माझ्या. जेव्हा इथली लोकरंगमंच नावाची नाट्यसंस्था आहे त्यांची चळवळ मी बघितली, मला एक कळलं की हे काहीतरी वेगळं नाटक आहे. आपण नॉर्मली नाटकं, मी पहिलं व्यावसायिक नाटक इथं शाहू कला मंदिरला बघितलं. पहिली एकांकिका आणि एकपात्रीतला फरक पण मला कळत नव्हता. जेव्हा मी ते बघितलं, लोकरंगमंच ही चळवळ होती, मी ती नाट्य चळवळ होती ती. आणि तिथे जेव्हा मी बघितलं की इथं खूप वेगळं काहीतरी केलं जातं आहे, खूप वेगळ्या पद्धतीनं नाटक केलं जातं आहे, वेगळ्या विचारांचं नाटक केलं जातं आहे. आणि मग मी खूप आकर्षित झालो या सगळ्या प्रकाराकडं. मग एकांकिका मी स्वतः पुण्याला जायला लागलो, लेखकांकडे बसून माझ्यासाठी एकांकिका लिहून घ्यायला लागलो. कारण मला इथं कोण काम देणार नव्हतं, कुणीच काम देणार नव्हतं मला, कारण इथं सगळ्यांचे ग्रुप होते, त्यांचे नट होते. मग मी लेखक एक गाठला, एक एकांकिका स्पर्धेतला एक लेखक बघून ठेवला, हिरून ठेवला. पुण्याला मित्रांकडून उसने पैसे घेऊन इथं बॉम्बे रेस्टॉरंटवर जायचं, ट्रकच्या टपावर बसायचं, ट्रकच्या टपावर बसून त्याला काहीतरी 2-3 रुपये ट्रक ड्रायव्हरला द्यायचे आणि पुण्यात पोचायचं. पुण्यात आम्ही अख्खा दिवस केळी खाऊन काढायचं, कारण पैसे नसायचे जेवायला. त्या लेखकाचं घर शोधायचं, तिथं जायचं, त्या लेखकाला माझ्यासाठी एकांकिका लिही. त्यानं माझ्यासाठी एकांकिका लिहिल्यावर ती एकांकिका घेऊन इथल्या दिग्दर्शकांच्याकडे जायचं की मला घेऊन एकांकिका बसव. असं करत 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 पहिली एकांकिका माझी आली. आणि त्या एकांकिकेनं मला सगळीकडं, म्हणजे या स्पर्धेत जाईल तिथे अभिनयाचं प्रथम पारितोषिक वगैरे मिळायला सुरुवात झाली. आणि मला वाटलं की आपण नट झालो. आणि पहिली ट्रॉफी जी मिळाली ती घेऊन मला असं कळलं की सयाजी शिंदे आपले पाहुणे आहेत, कोणीतरी सांगितलं. ते त्यावेळी व्यावसायिक नाटकात तिकडे काम करत होते मुंबईत. आपले पाहुणे आहेत, तुला ॲक्टर व्हायचं आहे का, चल मी सयाजी शिंदेकडे घेऊन जातो तुला. मग आम्ही आमचे एक पाहुणे घेऊन, मी ती ट्रॉफी, पहिलंच ट्रॉफी मिळालेली सर्वोत्कृष्ट अभिनेता, ते घेऊन चुनाभट्टीला, मला अजून आठवतं की पहाटे एवराडनगरला उतरलो थंडीत. तिथून मग चालत ती चुनाभट्टीची झोपडपट्टी होती, तिथून वर डोंगरावर सयाजी बापूंचं घर होतं. तिथं गेलो. तिथे गेल्यानंतर सयाजी बापूंनी एक खूप छान सांगितलं की तू साताऱ्यात लोकरंगमंचची ग्रुप आहे, तिथे तू नाटक करत राहा, तुला वाट आपोआप सापडेल. मला असं वाटलं की ते आता गेल्या गेल्या लगेच काम देतील आपल्याला, पण ते बरोबर होतं त्यांचं. आत्ता कळतंय ते की ते म्हणले की तू आधी अनुभव घे भरपूर. म्हणजे हे पहिलं प्राईज म्हणजे हे काय सर्वस्व नसतं, म्हणजे तू अभिनेता झालास हे काय शिक्कामोर्तब नाही झालं, तो अजून तुला खूप संघर्ष करायचा आहे. तिथून परत आलो आणि मी खरोखर इथं मग नाट्य चळवळीसाठी वाहून घेतलं मी स्वतःला.
इंजिनिअरिंग अर्धवट सोडलं वगैरे वगैरे. आता बाकीचं काही सांगत बसत नाही, पण इंजिनिअरिंग अर्धवट सोडलं मी. इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला असताना मला कळलं की आता आपण जर इंजिनियर झालो की लगेच नोकरी, लग्न, संसार या चक्रात आपण अडकणार आणि नाटक राहून जाणार. म्हणून मी लास्ट इयर ठेवून दिलं तसंच आणि डायरेक्ट मुंबई गाठली. तोपर्यंत बऱ्यापैकी नाटक माझं इथं झालं होतं. बऱ्यापैकी नाटकात कामं, बक्षिसं मिळाली होती. मला स्वतःला जरा एक कॉन्फिडन्स आला होता आणि मी मुंबई गाठली. मुंबई गाठल्यावर इथे जे दिग्दर्शक माझ्या एकांकिका बघायला यायचे स्पर्धेत साताऱ्यात, त्या दिग्दर्शकांना पहिल्यांदा भेटलो. मग पहिल्या फटक्यातच मला एक व्यावसायिक नाटकात एक छोटासा रोल मिळाला 2-3 वाक्यांचा. गांधी विरुद्ध गांधी नावाचं नाटक होतं. चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शक होते. त्यांनी माझं काम इथं बघितलं होतं. त्यांनी पटकन मला एक छोट्या एका नाटकात भूमिका होत्या. महात्मा गांधींचा अख्खा प्रवास होता. त्या प्रवासातल्या सगळ्या छोट्या मध्ये त्यांच्या येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या छोट्या भूमिका एका मराठी नाटकात मी केल्या. पण त्यात अनुभव इतका मला सॉलिड मिळाला की त्यात 3 अभिनेते होते, जबरदस्त अभिनेते होते. एक म्हणजे अतुल कुलकर्णी, दुसरे किशोर कदम आणि भक्ती बर्वे. अतुल कुलकर्णी अभिनेता म्हणून आता त्यानं स्वतःला प्रूव्ह केलं. तुम्हाला माहिती आहे, हिंदी सिनेमांमध्ये त्यानं खूप मोठ्या खूप नॅशनल अवॉर्ड घेतलंय. अतुल कुलकर्णी हा टोटली मेथड ॲक्टर, म्हणजे तो अभिनय हा कॅल्क्युलेटेड अभिनय करणारा, अभ्यासपूर्ण अभिनय करणारा. किशोर कदम हा उत्स्फूर्तपणाकडे भर देणारा ॲक्टर, उत्स्फूर्तपणाकडे, आणि त्याच्याकडे इंटेन्सिटी जी होती ती वापरायचा तो. आणि भक्ती बर्वे म्हणजे दोन्हीचा सुवर्ण मध्य होता. या 3 अभिनेत्यांकडे बघून मला एक कळलं की आपण अजूनही पुरेसे तयार झालेलो नाही अभिनेता म्हणून. हे 3 अभिनेते जे करतायत, अतुल कुलकर्णी जो महात्मा गांधींचा रोल करतोय, किशोर कदम जो हरिलालचा रोल करतोय, आणि भक्ती बर्वे कस्तुरबाची भूमिका करतायत, यातलं त्यांचं एक आपण म्हणतो ना कॅरेक्टरायझेशन, भूमिकेच्या मागचा अभ्यास, ती भूमिका साकार करणं, शब्दफेक, बॉडी लँग्वेज, एक्सप्रेशन, हावभाव, हे जे सगळं जे आहे ना, हे प्रचंड अभ्यासपूर्ण पद्धतीनं ते करतायत. पहिल्या प्रयोगात जितक्या इंटेन्सिटीनं करतायत तेवढंच 100व्या प्रयोगातही करतात, 150व्या प्रयोगातही त्याच इंटेन्सिटीने करतायत. हे आपण अजून पुरेसे तयार झालं नाही हे माझ्या लक्षात आलं. की आपण जरी तिकडे खूप नाटक केलं असलं, जरी कसं असतं ना, संघर्ष हा 2 प्रकारचा असतो. स्ट्रगल हा शब्द खूप गोड आहे. मी स्ट्रगल केला, मी संघर्ष केला. अभिनयात सुद्धा आणि इतर गोष्टीत सुद्धा संघर्ष, पहिला संघर्ष असतो की आपल्यात गुणवत्ता निर्माण करणं. मला अभिनेता व्हायचं, तर अभिनेता म्हणून माझ्यात गुणवत्ता निर्माण करण्यासाठीचा एक मोठा स्ट्रगल आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं की भाषा शिकण्यासाठीचं स्ट्रगल आहे. वेगळ्या अभिनयाचे वेगवेगळे पैलू आहेत. मग अभिनयाचे वेगवेगळे गुरु आहेत, त्यांनी लिहून ठेवलेली पुस्तकं आहेत, ती वाचणं, त्याचं इम्प्लिमेंटेशन आपल्या नाटकातून करणं, तर तो सगळा खूप मोठा अभ्यास आहे. आणि अभिनेता तो घडवण्यासाठीचा एक संघर्ष आहे. आणि दुसरा संघर्ष, माझ्यातला जो अभिनेता घडला आहे तो जाणकारांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठीचा एक संघर्ष असतो. की मी नुसताच घडलोय आणि मी साताऱ्यात नाटक करत बसलोय आणि साताऱ्यात सगळ्यांना माहिती की हा खूप चांगला ॲक्टर आहे, तसं नाही. मला जर अभिनयात करिअर करायचं तर ते जाणकारांच्या पर्यंत मी काय घडलोय ते दाखवणं, हा वेगळा संघर्ष आहे. परत हा संघर्ष खूप महत्त्वाचा. संघर्ष म्हणजे तुम्ही ऑडिशन देत फिरणं, आजकाल ते खूप झालंय की मला ऑडिशन कुठे असतील तर सांगा. अरे आधी तू तयार झालास का, तू आधी अभिनेता म्हणून कितपत तयार आहेस. तर हे 2 संघर्ष मी खूप मोठे केले. नंतर मला ज्यावेळी कळलं की अतुल कुलकर्णी, किशोर कदम, भक्ती बर्वे यांच्यासारखं व्हायचं असेल तर अजून खूप संघर्ष आहे मला. मग मी पुन्हा साताऱ्यात आलो. माझी परिस्थिती अशी नव्हती की मी मुंबईत संघर्ष करत राहीन, लोकांचे उंबरटे जिजवत राहीन. मी पुन्हा साताऱ्यात आलो. घरची परिस्थिती थोडी हलाखीची होती. वडील रिटायर झाले होते, 2 बहिणींची लग्न होती. तुम्हाला माहिती, मध्यमवर्गीय घरात काय जबाबदारी असतात एकुलत्या एक मुलावर. साताऱ्यात आल्यावर मी इंजिन ऑइलचं दुकान सुरू केलं. हायवेला इंजिन ऑइलचं दुकान, संतोष साक्षीदार आहे त्याला. या मधल्या प्रवासात संतोष सुद्धा एकदा माझ्या ग्रुपवर आला. संतोष 8वी 9वीत होता मला वाटतंय, की मला नाटकात काम करायचंय. संतोषला पहिली मोठी भूमिका मला वाटतं मी दिली त्या माझ्या एकांकिकेत. तिथंच संतोषचं टॅलेंट कळलं होतं की संतोष खूप टॅलेंटेड आहे. या मधल्या प्रवासात मी पुन्हा इंजिन ऑइलचं दुकान टाकलं. इंजिन ऑइलचं दुकान 1 वर्ष 1.5 वर्ष खूप छान, माझ्या दुर्दैवानं दुकान खूप चांगलं चालायला लागलं. रोज पैसा यायला लागला. त्यावेळी घरातल्यांना वाटलं की आता यानं दुकानदारीच करावी. पण माझी घुसमट होत होती. हायवेला मी दुकानात बसल्यानंतर एखादी नाटकाची गाडी हायवेवरून गेली. नाटकाची गाडी तुम्हाला माहिती का, नाटकाची एक बस असते ज्यात सगळे नाटक कलाकार प्रवास करत असतात. त्या बसवर नाटकांची नावं लिहिलेली असतात. आणि ती बस ज्या नाट्यसंस्थेची त्या नाट्यसंस्थेचं नाव असतं. ती बस जरी हायवेवरून माझ्या समोरून गेली तरी मला जेवण जायचं नाही मला. आणि अशा परिस्थितीत मग इथून परत मुंबईला जाण्यासाठी साताऱ्यात राहून
यातला फक्त एक शेवटचा सांगतो, कारण संघर्ष खूप मोठा आहे. एक शेवटचं सांगतो की साताऱ्यात राहून मुंबईतल्या व्यावसायिक नाटकांमध्ये 10 व्यावसायिक नाटकांमध्ये प्रमुख भूमिका करणारा मी पहिला नट ठरलो. म्हणजे साताऱ्यातल्याच नव्हे तर कुठल्याही महाराष्ट्रातल्या गावात, त्याच्या गावात राहून मला ज्या ज्या नाटकांमध्ये, ज्या ज्या सिरियलमध्ये, ज्या ज्या सिनेमांमध्ये कामं मिळाली. माझं घर साताऱ्यात आहे. माझी मुलं रयत शिक्षण संस्थेत शिकतायत. माझा मुलगा अजूनही रयत शिक्षण संस्थेत शिकतोय. मी रयतमध्ये शिकलो, माझे वडील रयतमध्ये शिकले. माझं घर अजूनही इथंच आहे. मी इथं राहून साताऱ्यात ग्रुप तयार केला, इथं नाटकं केली, त्याचे प्रयोग मुंबईत केले आणि कामं मिळवली. असं करत करत मला सगळी 10 व्यावसायिक नाटकांमध्ये मी प्रमुख भूमिका केल्या. आणि जे सिरियल सिनेमे आले जे तुम्ही म्हणताय ते सगळं साताऱ्यात राहून आलं. आजही मी साताऱ्यातच राहतो. कुठेही फिरून 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 शूटिंग करून आलो तरी माझा बेस साताऱ्यातच आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. आपल्या आजच्या या कार्यक्रमाचं नावात आहे मुक्काम पोस्ट सातारा. जो प्रवास किरण मानेंचा आहे, मला वाटतं तसाच प्रवास संतोष पाटलांचा आहे. म्हणजे मुंबई पुण्यात जाण्यापेक्षा इथं राहूनच सगळ्या गोष्टी करता येतात हे त्यानेसुद्धा सिद्ध केलेलं आहे. मला वाटतं संतोष पाटील, तुम्ही किरण माने मायनीतनं साताऱ्यात यायला लागलं, पण तुमचं बालपण इथंच गेलं. साताऱ्यातून तुम्ही प्रवास सुरू केला आणि 25 वर्षे इथं नाटक करताना, सिनेमा करताना तुम्ही सुद्धा साताऱ्यातच आहात. म्हणजे इथं नाटकं सुरुवातीला नाटकात काम करण्यापासून, इथल्या कमवा आणि शिका योजनेतल्या मुलांना घेऊन तुम्ही दोघांनी नाटक बसवण्यापासून आणि आता जो काही टी व्ही सिरियलचा प्रवास आहे, हा तुमचा प्रवास मला वाटतं किरण मानेंचा स्ट्रगल वेगळा आहे आणि तुमचा प्रवास समांतर रेषेतला असला तरीसुद्धा त्यातलं वेगळेपण आहे. मला वाटलं त्या संदर्भात मुलांना तुम्ही सांगावं. मुक्काम पोस्ट सातारा या टायटलवरतीच माझ्या डोक्यात इतके विचार घोळायला लागले की खरंच समर्पक गोष्ट होती माझ्यासाठी मुक्काम पोस्ट सातारा. कारण मी माझं 5वी ते 10वी शिक्षण झालं सयाजीराव विद्यालयात, रयत शिक्षण संस्था, आणि नंतर मी छत्रपती शिवाजी महाविद्यालयात MA पूर्ण केलं. आणि हा जो सगळा MA पूर्ण करण्यापर्यंतचा काळ होता, तिथं युवक महोत्सवात सहभाग घेणं, इथली मुलं गोळा करणं, त्यांच्याबरोबर पथनाट्य, एकांकिका, मुकनाट्य, लघुनाटिका हे नाट्यप्रकार बसवणं, पहिल्यांदा ते संहिता गोळा करून आणून मग बसवणं, त्या विद्यार्थ्यांना शिकवणं. खरं तर शिवाजी महाविद्यालयात शिकायला येणारी मुलं काही नाटकातली जाणकार नसतात, ती फार पहिल्यांदाच आलेली असतात. त्यामुळं माझ्यासमोर उभा राहिल्यानंतर पहिला शब्द असायचा, मला स्टेज डेअरिंग नाही आहे. तर मी त्यांना सांगायचो असं काही नसतं, हा एक खेळ आहे, प्रयोग म्हणजे हा एक खेळ आहे, आपण खेळूयात सगळे मिळून. तर या खेळाचे काही नियम आहेत ते मी फक्त तुम्हाला शिकवीन, तुमच्याबरोबर शिकीन. मग स्क्रिप्ट लिहिण्यापासून किंवा संकल्पना मांडण्यापासून मी त्यांना शिकवायचो. आणि मग त्यांना मग खरी भाषा कळायची नाही, रंगमंचावर गेल्यानंतर काय करायचं असतं, कुठं विंग असते, कुठं काय असतं. पण मी त्यांना एक प्रेक्षकांची नाळ जोडून द्यायचो की आपल्याला हा विचार मांडायचा आहे. तर हा विचार रुजवण्याचं काम खऱ्या अर्थानं साताऱ्यातच झालं. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना, युवक महोत्सवातून काम करत असताना शिकत गेलो आणि स्वतःलाही तयार करत गेलो. माझं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर असं वाटायला लागलं की नाटक थांबायला नको. माझ्या महाविद्यालयात जे नंबर यायचे, जे मी असताना सलग 4-5 वर्ष काम करत असताना महाविद्यालयाचा नंबर असायचा किंवा पहिल्या 3मध्ये माझ्या महाविद्यालयाचं नाव असायचं, ते नेहमी असावं असं मला सारखं वाटायचं की माझ्यासारखा कुणीतरी संतोष तयार झाला की मी बाजूला उभा राहीन, तोपर्यंत आपण काम करायचं असं मी मनाशी बांधून ठेवलं होतं. आणि मग त्यांच्यासाठी काहीतरी वर्कशॉप घ्यायचो, त्यांना शिकवायचो, पथनाट्य कसं करायचं, रोजच्या घडामोडींवर करायचं, वर्षभरात काय चांगलं घडलंय, काय घडलंय, आपल्याला ते मांडायचं आहे, ते प्रेक्षकांपर्यंत पोचवायचं आहे, तुम्हाला जे जिव्हाळ्याचं वाटतंय ते सांगा. याच्यामध्ये अनेक प्रश्न यायचे. विद्यार्थ्यांना भाषेचं बंधन, तर किरणदादा म्हणलं तसंच की भाषा, त्यांच्या भाषेपासून अडचणी यायच्या. मग त्यांना त्यांच्या मनातले कॉम्प्लेक्स काढून टाकायचो. त्यांना म्हणायचो तुम्ही आहेत तसे या. कारण मीही त्याच परिस्थितीत शिकलो होतो की अरे आपल्याला आपल्यातलं आलं तरच आपण मोठं होणार आहे. म्हणजे एका शिबिरात सयाजी बापूंनी पण मला सांगितलं होतं की तुला तुझ्या मोटवरचं गाणं येतं का, तर तुला फिल्मी गाणं येऊन उपयोग नाही, तुला तुझ्या मोटवरचं गाणं आलं तरच तू शहाणा आहेस माझ्या दृष्टीनं. तर मला वाटायला लागलं की हां, मग आपल्या मातीतल्या गोष्टी पाहिजेत, आपल्या मातीतल्या कथा पाहिजेत. मग या निर्मितीचा आनंद घेत असताना, किरणबरोबर काम करत असताना आम्ही आज उद्या केव्हाही नावाची एकांकिका केली होती. त्यात कमवा आणि शिका योजनेतल्या मुलांना घेऊन काम केलं होतं. मला खूप आनंद झाला होता त्यावेळेस
ती जी काही 30-40 मुलं आमच्याबरोबर होती, त्यांच्या अगदी जेवणाच्या वेळेपासून सगळ्या गोष्टी आम्ही ॲडजस्ट करून त्यांना तालमीसाठी घेऊन जायचो आणि सरांच्या परवानगीने घेऊन जायचो. पण त्या एकांकिकेचा पहिला नंबर आल्यानंतर त्या 40 मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद होता ना, तो मित्रांनो कुठंही नव्हता. कुठल्या पुरस्कारात नव्हता आणि कुठल्या बक्षिसात नव्हता. त्या मुलांनी जो जल्लोष केला होता की दिवसभर कष्ट करून आम्ही संध्याकाळी एक अर्धा तास काढला, 1 तास काढला आणि आम्ही आनंद घेतला नाटकाचा आणि तो संतोष आता तुझ्यामुळे मिळाला. तर तो जो आनंद होता ना, तो महत्त्वाचा होता. ती सुरुवात होती तिथं. आणि त्याच विद्यार्थ्यांना घेऊन काम करत असताना मी याच महाविद्यालयात मोठा झालो आणि मला नंतर असं वाटायला लागलं की खरंच आपल्यातल्या गोष्टी जर बाहेर काढायच्या असतील तर बोलतं केलं पाहिजे तरुणाईला. तरुण मुलं बोलली तरच त्यांना काहीतरी समजतं. आता माझ्याकडे या महाविद्यालयातली मुलं यायची ती अगदीच कुठेतरी ग्रामीण कथा घेऊन यायची की संतोष दादा ह्याच्यावर नाटक करूयात का. तर मला कळायचं की अरे हे थोडंच खूप प्रायमरी लेवलवरती लिहिलं आहे, त्यात सुधारणा पाहिजेत, आपण काहीतरी केलं पाहिजे. मग मी त्या विद्यार्थ्याला त्या पद्धतीनं शिकवायचो. त्यांना काही एकांकिका बघायला घेऊन जायचो. माझ्याबरोबर असलेले एकांकिका मी वाचायचो. फार ठिकाणी घेऊन जाणं शक्य नव्हतं, पण काही चांगल्या एकांकिका असतील, नाटक असेल, त्याच्याविषयी चर्चा करायचो. त्यांना वाचून दाखवायचो, त्यांना वाचायला लावायचो. आणि मग तिथं त्यांना कळत गेलं की हां, अशा पद्धतीनं मार्गस्थ व्हायचं. तर अनेक विद्यार्थी आहेत, जवळजवळ 200-250 विद्यार्थ्यांचा माझ्याबरोबर ह्यात प्रवास झाला असेल. अगदी यशस्वीरित्या काम करतायत, व्यवस्थित राहत आहेत. तर मी त्यांना म्हणायचो नाटकाचा उपयोग फक्त कलाकार होण्यासाठी करायचा नाही आहे. व्यक्तिमत्व तुमचं विकसित झालं पाहिजे. तुम्ही महाराष्ट्रात कुठेही जा, कुठल्याही ठिकाणी काम करा, कुठलंही काम करा, मी म्हणेन कुठलंही काम करा, ते काम करत असताना तुमच्यातला कलावंत तुम्हाला शिकवत राहील तुम्ही कसं राहिलं पाहिजे, तुम्ही काय नियम पाळले पाहिजेत, तुम्ही स्वतःच्या कामावर कशी श्रद्धा ठेवली पाहिजे. तर हे सगळं सांगत मी गेलो. आणि कर्मधर्म संयोगानं माझी पत्नीसुद्धा याच महाविद्यालयाची विद्यार्थिनी आणि तीही रयत सेविका म्हणूनच काम करते भुईंजला. तर तेही माझं वैवाहिक आयुष्य जे सुरू झालं तेही याच सावलीत सुरू झालं. म्हणजे तोही मुक्काम पोस्ट साताराच होता. तर तिथं काम करताना आणि सिरियलही नंतर मिळाली, लागेर झालं जी तुम्ही सगळ्यांनी बघितलीच असेल. लागेर झालं जीसाठी काम करत असताना ती साताऱ्यातली पहिली निर्मिती होती जवळजवळ, की साताऱ्यातच सगळं शूटिंग होणार आणि साताऱ्यातलेच कलावंत बऱ्यापैकी त्यात दिसणार होते. तर त्यातही मला संधी मिळाली. श्वेता शिंदे मॅडमच्या माध्यमातून मला संधी मिळाली आणि काम करायला मिळालं. तेही काम केलं. आणि साताऱ्यातली अजून एक निर्मिती मी सांगेन की सयाजी बापूंबरोबर एक सिनेमा केला होता माझी माणसं म्हणून. त्या माझी माणसं सिनेमात मी एका शिपायाची भूमिका करत होतो आणि मला मनापासून वाटायचं की आपल्या माणसांना दिसलं पाहिजे आपण शूटिंग करताना. एक थोडंसं आकर्षण असतं की मी शूटिंग करतोय, सिनेमाचं शूटिंग करतोय, काही रिफ्लेक्टर्स लागलेत, कॅमेरा लागलेत आणि मी त्याच्यापुढं अभिनय करतोय. आणि कर्मधर्म संयोगानं त्याचं शूटिंगचं लोकेशन 1 दिवसाचं याच महाविद्यालयात लागलं. आणि मला इतकं बरं वाटलं की आमचे शिक्षक होते, त्यांना इतकं कौतुक वाटलं की अरे वा वा वा, सयाजी बापूंबरोबर आपला संतोष काम करतोय, किती 1-2 वाक्य असतील पण छान काम करतोय बरं का. मग दिवसभर माझ्या पाठीमागं सगळ्या महाविद्यालयातले कर्मचारी असतील, शिक्षक असतील, त्यांनी इतकी लुडबुड केली ना, मला खरंच त्या दिवशी स्टार झाल्यासारखं वाटलं. त्यांनी मला खूप, म्हणजे मला काय पाहिजे काय नको, तुमचं काय अडतंय का काम, मी तुम्हाला काही मदत करू का, आणि आपला संतोष आहे. आणि ते एकमेकांना सांगत सांगत दिवसभरात मला महाविद्यालयातले सगळे विद्यार्थी असतील पण शिक्षक कर्मचारी सगळे भेटून जात होते की अरे वा वा, तू पण काम करतोयस का, छान 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 छान. तर तोही मला अनुभव इथं आला की सिनेमाच्या ह्याच्यात सुद्धा कॅमेराला सामोरे जात असताना मी शिवाजी महाविद्यालयात होतो आणि सिरियललाही सामोरे जाताना मी शिवाजी महाविद्यालयातच होतो. इथून काम करताना आप्पी आमची कलेक्टरचं प्रमोशन करायलाही मला या महाविद्यालयानं खूप मदत केली सर. म्हणजे आम्ही आप्पी आमची कलेक्टरचा पहिला दिवस होता तर त्याच्या मिरवणुकीपासून त्याची इथं प्रेस कॉन्फरन्स घेईपर्यंत मला या महाविद्यालयानं सहकार्य केलं. मग त्यातही मी प्रमुख भूमिका करतोय म्हणून महाविद्यालयाला खूप आनंद होता. तर या सगळ्या गोष्टी इथंच घडत गेल्या. आणि या स्पर्धेच्या युगात मी विद्यार्थ्यांना घडवायचो तर त्यांना सांगायचो संघर्ष करत राहा, साहित्यातनं निर्मिती करत राहा, साहित्यात खूप काही दडलंय. इथं बसवलेल्या एकांकिकांमध्ये मी व्यंकटेश माडगुळकरांच्या कथेवरून एकांकिका तयार केल्या की त्या कथा आवडल्या म्हणून मी त्या पब्लिकेशन्सना संपर्क करून त्यांच्याकडून परमिशन घेऊन त्याच्यावर एकांकिका बसवायचो आणि सांगायचो की याच्यात कुठलं व्यावसायिक स्वरूप नाही आहे, याच्यात फक्त निर्मितीचा आनंद घेतोय आम्ही. तर व्यंकटेश माडगुळकरांच्या कथांवरून मी काही एकांकिका बसवल्या तर त्या खूप सुंदर झाल्या होत्या, त्याचे प्रयोगही सुंदर झाले. आणि विद्यार्थ्यांना नेहमी सांगत राहायचो संघर्षाचा काळ आहे, स्पर्धेचा काळ आहे, तुम्ही स्पर्धा करत राहिलं पाहिजे, तुम्ही अव्वल राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे, स्वतःला तयार करत राहिलं पाहिजे. त्यांना नेहमी म्हणायचो आहोत बेधुंद असे धुंद ही साधी नव्हे, आहोत बेधुंद असे धुंद ही साधी नव्हे, अरे हारलोच तर वाटेल हारला दुसरा कोणी, आम्ही नव्हे. आणि अशा गोष्टींमुळे त्या मुलांना प्रेरणा मिळायची आणि मला कुठलीही अडचण यायची नाही. मी अगदी
म्हणजे मला आनंद वाटतो सांगायला की जाता जाता काही गोष्टी दिसल्या तरी मला त्या नाटकात वापरायच्या असतील तर मी रिक्वेस्ट करायचो, शिपायांना असेल प्राचार्यांपर्यंत मी जायचो आणि अगदी प्रांजळपणे त्यांना सांगायचो, सर मला लाकडी 2 खुर्च्या आपल्या स्क्रॅपमध्ये पडलेल्या आहेत, त्या पाहिजेत आणि त्याचं आम्ही सिंहासन करणार आहे. सरांना कधी प्रॉब्लेम नसायचा, त्यांना उलटा आनंद व्हायचा की अरे हां, ह्यातनं हा निर्मितीचा आनंद येणार की हां तुम्ही करा, फक्त त्याचा काही दुरुपयोग नको, चांगल्या पद्धतीनं वापरा. आणि आम्ही नाटक करत असताना नेहमी माझी सवय असायची की शिवाजी कॉलेजवर कुठलाही कार्यक्रम असू देत, म्हणजे मराठी दिन असू देत, हिंदी दिन असू देत, कुठलाही कार्यक्रम असला ना की पहिल्यांदा मी संध्याकाळी मला व्यासपीठ मिळतंय का आणि माझी एकांकिका सादर करायला मिळते का हे बघायचो. मग मला आठवते की मी बोलट नावाची एकांकिका करत होतो आणि इथं आपली वक्तृत्व स्पर्धा एक मोठी व्हायची. त्या वक्तृत्व स्पर्धेसाठी महाराष्ट्रातले नामांकित वक्ते याचे विद्यार्थी आणि त्यांचे नंबर यायचे, अव्वल असायचे ते विद्यार्थी सगळे, आणि ते आल्यानंतर ते राहायचे आझाद कॉलेजला. मग मी त्यांच्यापुढं हातानं लिहिलेली माझ्या एकांकिकेची जाहिरात त्यांच्या पाणी पिण्याच्या ठिकाणावर चिकटवायचो की संध्याकाळी तुमच्यासाठी एकांकिका करणार आहे. आणि कुठलाही माईक नाही, साऊंड सिस्टीम नाही, त्या विद्यार्थ्यांना समोर बसवायचो. खरं तर ते खरंच म्हणजे चांगले व्याख्याता असायचे, वक्ते असायचे, तर ते समोर बसून एकांकिका बघितल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया मला फार बोलकी वाटायची. त्यांच्यापर्यंत आपण पोचलो याचा आनंद असायचा. म्हणजे त्याच्यात कुठली व्यावसायिकता नव्हती, फक्त या विद्यार्थ्यांना घेऊन व्यासपीठ शोधण्याचं कारण होतं. तसंच मी NSSमधनंही व्यासपीठ शोधलं. NSSचे अनेक कॅम्प केले. कॅम्पला जाऊन मी दुपारी जायचो आणि दुपारपासून संध्याकाळपर्यंत काम करून त्यांच्याबरोबर पथनाट्य बसवायचो आणि त्याच गावात सादर करायचो. तर ती एक वेगळी मजा, एक वेगळी ऊर्जा ह्या सगळ्या प्रक्रियेतनं घ्यायचो. आणि तरुणांबरोबर काम करताना तुम्ही नेहमी तरुण राहता. तुमच्यापेक्षा थोड्या वयाच्या लहान असणाऱ्या माणसांबरोबर काम करायला लागलात की तुम्हाला त्यांचे विचार शेअर करता येतात. असं होत नाही की तुम्ही तुमची जास्त त्यांच्यावरती विचार लादता. तर त्यांचे विचार ऐकून त्यांच्या कलानं घेतल्यानंतर असा एक चांगला ग्रुप तयार करून मी सातत्यानं काम करत राहिलो. मानेंच्यासाठी प्रश्न आहे. तुम्ही नट म्हणून, अभिनेता म्हणून काम करता, रंगमंचावर असता, सिरियलमध्ये असता, सिनेमात काम करता, पण हे सगळं असताना अनेकदा असं दिसतं की या तिघांनाही मागं ढकलून तुमच्यातला कार्यकर्ता पुढे येतो. तर हे कार्यकर्ता असणं किंवा आणि कलावंत असणं, ही जी काही परस्पर अंतर्गत द्वंद्व असेल, ते कसं मॅनेज करता तुम्ही? मी कार्यकर्त्यापेक्षा माणूस हा शब्द वापरतो की माझ्यातला माणूस वर येतो आसपास घडणाऱ्या घटनांबद्दल आणि तो व्यक्त व्हायला लागतो. याचं कारण पण अभिनयच आहे. मी जेव्हा अभिनयात सिरियसली करिअर करायचा निर्णय घेतला, ज्यावेळी त्याचा अभ्यास सुरू केला, स्तानिस्लावस्की नावाचा एक गुरु आहे, अभिनय गुरु आहे, त्याचं पुस्तक वाचताना त्याच्या पुस्तकात होतं की नटाला भवताल माहिती असावा, माझा समाज माहिती असावा, मी ज्या समाजात राहतोय ती समाज व्यवस्था माहिती असावी, त्याला ती माणसं माहिती असावीत, गोरगरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत माझा समाज, माझा देश, माझी भूमी काय आहे. तर ते आणि आपली माती जेव्हा आपण जेव्हा बघतो ना, तिच्याशी बोलायला लागतो, तेव्हा ती माती आपल्याला खूप काही सांगायला लागते. तर हे जेव्हा मी वाचलं किंवा मी जेव्हा डॉक्टर श्रीराम लागूंचं लमाण वाचलं किंवा नसिरुद्दीन शाहचं बायोग्राफी वाचली, यावेळी मला कळायला लागलं की नाही, नटाला समाजभान असणं फार गरजेचं आहे. फार, कारण जी कॅरेक्टर आम्ही साकारतो, ज्या व्यक्तिरेखा आम्ही साकारतो, त्या समाजातून आलेल्या असतात. तो समाजात जर आम्हाला माहिती नसेल, ते सगळं वरवरचं वाटतं. तुम्ही आजकाल बरेच मराठी कलाकार बघत असाल, ग्रामीण रोल करतात, त्यांना ग्रामीण भाग माहीतच नसतो, ग्रामीण भाषा माहीत नसते. ती जी ग्रामीण भाषा बोलतात ते अक्षरशः दयनीय अवस्थेत बोलत असतात. तर हे सगळं म्हणजे हे छोटं उदाहरण झालं. समाजच तुम्हाला माहिती नसेल, समाज व्यवस्था, समाज मन माहिती नसेल, तर तुम्ही अभिनेता कसं होणार. तर मग हे बघताना जेव्हा मी माझ्या घराशेजारी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर राहायचे, तिथं मी एक दिवस बघितलं की माझ्या घराच्या अगदी शेजारी होते. मी एक दिवस बघितलं खिडकीत मला निळूभाऊ फुले दिसले. म्हटलं निळूभाऊ फुले हे तर ॲक्टर आहेत, दाभोळकरांच्याकडे काय करतायत, दाभोळकर तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करतात, मग निळूभाऊ इथं काय करतायत. मग मी गेलो तिकडे, तर मला कळलं की निळू फुले अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या चळवळीसाठी काम करतात. मी म्हटलं अरे नट असून निळूभाऊ कसं काय हे करतायत. मग मला कळलं की नटाला मी जेव्हा बारकाईनं निळूभाऊंचं फॉलो करायला लागलो त्यांना, त्यावेळी त्यांची भाषणं ऐकली मी चळवळीतली. नंतर मला कळलं की आणीबाणीमध्ये निळूभाऊंनी चौकात भाषणं दिली होती सत्ताधाऱ्यांच्या विरोधात. तर हे मला कळल्यानंतर जेव्हा मी निळूभाऊंचा मला सहवास लाभला, खरोखर मी पंडित सत्यदेव दुबेंच्या वर्कशॉपमध्ये गेलो, पंडित सत्यदेव दुबेंकडे काम केलं. दुबेजींच्या वर्कशॉपमध्ये माझा एक परफॉर्मन्स होता, एक पात्री मी एक सादरीकरण केलं होतं. श्याम मनोहर यांच्या अंधारात मठ्ठ काळा बैल या लेखावर मी एका पात्री सादरीकरण केलं होतं, जे
पंडित सत्यदेव दुबेंना प्रचंड आवडलं होतं. त्या माध्यमातून मी निळू फुलेंच्या सहवासात आलो. निळूभाऊ फुलेंनी मला त्यांच्या घरी घेऊन गेले. महिनाभर मी त्यांच्या घरी राहिलो. एक कवितांचा आम्ही कार्यक्रम केला, पावसाच्या कविता नावाचा एक कार्यक्रम केला. निळूभाऊंनी तो प्रोड्यूस केला. त्या काळात निळूभाऊंचा सहवास लाभला. त्यावेळी मला कळलं की नटाला समाजभान असणं का आवश्यक आहे. निळूभाऊ जागतिक दर्जाचे कलाकार का ठरले, नंतर निळूभाऊंसारखा एकही कलाकार मराठीत का नाही झाला, कारण निळूभाऊंना समाजभान होतं. व्यक्त होत होते निळूभाऊ. जे काही वाटतंय भोवताली, जे काही खटकतंय त्याविषयी व्यक्त होत होते आणि त्यात मानवता होती. निळूभाऊंनी सुरुवातीच्या काळात कष्ट कधी होते, माळीकाम केलंय, ते दिवस ते कधीही विसरले नाहीत. आणि निळूभाऊंचा हे संस्कार जेव्हा निळूभाऊंचे व्हायला लागले आणि पंडित सत्यदेव दुबे आणि निळूभाऊ फुले हे दोघेही दोन विरुद्ध विचारधारेचे लोक, त्यांचे वाद मी याची डोळा बघितलेत. त्यांचे वाद चालताना की मग त्यावेळी कुठले मुद्दे मांडले जात आहेत. आणि निळूभाऊंचा तो अभ्यास, मग सदाशिव अमरापूरकर पण यांच्याकडे यायचे, डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्याकडे. हे करता करता डॉक्टर आह साळुंखे माझ्या आयुष्यात आले. जेव्हा आम्ही लोकायत नावाच्या नाट्यसंस्थेत काम करत होतो, मी विचारलं लोकायत म्हणजे काय, तर मला कळलं की एक अवैदिक तत्वज्ञान आहे लोकायत. मग चारवाक म्हणजे काय, माझा एक मित्र चारवाकवर नाटक लिहित होता. मग आम्हाला सगळ्यांना घेऊन डॉक्टर आह साळुंखे यांच्याकडे गेले. डॉक्टर आह साळुंखे आयुष्यात आल्यानंतर माझ्यात आमूलाग्र बदल झाला. मी आधीचा किरण माने आणि नंतरचा किरण माने, वैचारिक सगळ्या गोष्टीत प्रचंड बदल झाला. आहंचं लेखन मी आधाशासारखं वाचलं. आहनमुळे माझ्या आयुष्यात तुकाराम महाराज आले. घरातली जी तुकाराम गाथा देव्हाऱ्यात होती, जिच्यावर आम्ही हळदी कुंकू वाचत होतो, ती बाहेर आली. तिच्यावरचं हळदी कुंकू झटकलं आणि गाथा पुन्हा एकदा नव्यानं वाचायला लागलो. तथागत गौतम बुद्ध माझ्या आह साळुंखेंच्यामुळे माझ्या आयुष्यात आले. बुद्धांच्या स्पर्शानं तर माणूस उन्नत होतोच, ते सुद्धा झालं. आणि जेव्हा गौतम बुद्ध तुम्ही वाचता तेव्हा स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांचे तुम्ही वाहक होता. आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांचा वाहक कलाकार पण असावा. एक उदाहरण सांगतो. एक कलाकार काय असावा? कलाकाराच्या पाठीचा कणा ताट असतो, कलाकाराच्या नजरेत सत्याची धार असते आणि काळजात गोरगरिबांविषयी, शोषित पीडितांविषयी करुणा असते. हे मला कळलं. एक उदाहरण देतो तुम्हाला. एक राजा होता. एक शेर आहे, अंबरीश मिश्रांनी लिहिलेलं आहे ते, आणि खूप छान आहे उदाहरण. मला ते खूप आवडतं. मी बऱ्याच ठिकाणी ते सांगतो. एक राजा त्याच्या राजमहालाच्या गच्चीत उभा होता वर, आणि खालून येणाऱ्या जाणाऱ्या प्रजेकडे बघत होता. ती प्रजा त्याला बघून मुजरा करून पुढे जात होती. राजाला बघितलं की मुजरा करायचं, पुढे जायचं. मग राजाला खूप आनंद व्हायचा की मी राजा आणि मला सगळे मुजरा करून जात आहेत. आणि एक कलंदर कलावंत, एक फाटका कलावंत असा तिकडून येत असतो. मी म्हटलं तसंच त्याच्या पाठीचा काना ताट असतो, नजरेत सत्याची धार असते. तो त्याच्याच धुंदीत आपली धुन में येत असतो. म्हणजे त्याचा ॲटिट्यूड असा असतो की आपण म्हणतो ना, मनात होते मनभर सोने, करात आहे मुठभर माती, असा त्याचा ॲटिट्यूड होता. जरी भणंग असला तरी तो अत्यंत आत्मविश्वासाने येत असतो. आणि तो राजाला काही मुजरा करत नाही. राजाला राग येतो. राजा म्हणतो कोण आहे हा छोटा माणूस, मला मुजरा करत नाही. मी इथं राजा उभा इथे राजमहालाच्या गच्चीवर, हा मला मुजरा करत नाही. तेव्हा तो कलावंत त्या राजाकडे बघतो आणि तो एक शेर आहे. उतरकर कस्त्रे आली से रूबरू तो आओ. कस्त्रे आली, कस्त्र म्हणजे राजमहाल, आली म्हणजे त्याचं टेरेस. उतरकर कस्त्रे आली से रूबरू तो आओ, माझ्या समोर तर ये. उतरकर कस्त्रे आली से रूबरू तो आओ, बुलंदी से हमारी ऊंचाई का अंदाजा नहीं होगा. राजा मी तुझ्यापेक्षा उंच आहे, ते तुला कळणार नाही वरून, तू खाली माझ्या समोर ये. कलावंत हा राजापेक्षा मोठा असतो. राजाला जाब विचारण्याचा त्याला अधिकार असतो. किरणजी, आता तुम्ही हे सगळं सांगितलं ठीक आहे. निळूभाऊ ग्रेटच होते, पण निळूभाऊंचा काळ वेगळा होता. निळूभाऊ आजच्या काळात असते तर त्यांना काय सहन करायला लागत आपण कल्पना करू शकत नाही. पण तुम्ही जे आता सांगितलं त्याची किंमत तुमच्यातल्या कलावंताला काय पद्धतीनं मोजावी लागली? हां, तर ते झालं की जेव्हा मी व्यक्त व्हायला लागलो तेव्हा आमची इंडस्ट्री अख्खी हडबडली. आमच्या इंडस्ट्रीत गोड गोड बोलायचं, छान छान बोलून कामं घ्यायची. आणि त्याच्या पलीकडे माणूस म्हणून स्वतःला घडवणं नाही, हे मी तुम्हाला आत्ताच सांगतो. माणूस म्हणून स्वतःला घडवणं, तुम्ही मला एक कलावंत दाखवा की जो व्यवस्थेवर प्रहार करतोय, बोलतोय. कारण कलावंताची ही जबाबदारी असते. तुम्ही जेव्हा एवढं प्रेम देता ना आम्हाला, तुम्ही सेल्फी काढता, भरभरून आमच्यावर प्रेम करता. किरण मानेचं घर हुडकत लोक साताऱ्याच्या स्टँडवर उतरतात आणि रिक्षावाल्यांना विचारतात आम्हाला किरण मानेला भेटायचंय. आता रिक्षावाल्यांना पण घर माहिती झाले. ते एवढं प्रेम का करतात लोक? मिलिटरीवन जवान सुट्टीवर येतात, पहिल्यांदा किरण मानेला भेटायचे म्हणतात.
ती दडपण येतं माझ्यावर. मला अजिबात त्याचं हे वाटत नाही, गर्व होत नाही मला दडपण येतं की हे जे प्रेम आहे याची मी परतफेड कशी करणार. तर आम्ही सुद्धा समाजाला काहीतरी देणं लागतो. तर मी माझं काम तर करत होतो, अभिनेता म्हणून माझं काम चोख करत होतो. मुलगी झाली हो माझी सिरियल, तुम्हाला माहिती, इलास पाटील त्यातला गाजलाच. इलास पाटीलचे डायलॉग लोकांना आवडायला लागले. इलास पाटीलला प्रचंड डोक्यावर घेतलं गेलं. ती सिरियलनं त्या चॅनलवर आणलं, चॅनलचा GRP वाढवला. सिरियल TRP मध्ये अभूतपूर्व TRP मिळवलं त्या सिरियलनी. आणि माझी भूमिका, विलास पाटील हा साक्षीदार आहे, हा माझ्या मित्राचा रोल करत होता. मीच नाव सुचवलं होतं की मला माझ्या मित्राच्या रोलमध्ये संतोष पाटीलला घ्या. त्यांनी ऑडिशन न घेता संतोषला बोलवून घेतलं आणि काम दिलं. तर ते आम्ही एकत्र काम करत होतो. तर ती भूमिका इतकी गाजली, प्रचंड. पाटील, विलास पाटील, नावा पुढं पाटील हाय म्हणून माज करत नाही आपण. आपला माज बघून दुनिया पाटील म्हणते आपल्याला. असे डायलॉग लोकांच्या तोंडात, लोक डायलॉग लिहायला लागले. आज विलास पाटीलनं कुठला डायलॉग मारला. ह्या यशाच्या शिखरावर मी असताना एका बाजूला सोशल मीडियावर माझी मतं मांडत होतो आसपासच्या घडणाऱ्या घटनांवर. आणि ते माझी अस्वस्थता होती माणूस म्हणून. कलाकार म्हणून एका बाजूला प्रगती चालली होती, माणूस म्हणून मी स्वतःला घडवत होतो, व्यक्त होत होतो. आणि व्यक्त होता होता अचानक एक दिवस मी प्रचंड ट्रोल झालो. आता ते काय त्यातले डिटेल्स तुम्हाला सांगत बसत नाही. आणि अचानक मला सिरियलमधून काढून टाकलं. त्यावेळी बऱ्याच जणांना वाटलं की हा संपला, आता याला कोण काम देणार. कारण इंडस्ट्री फार छोटी आहे आणि बऱ्याच जणांना वाटतं की गोड बोलूनच कामं मिळतात, स्पष्ट वक्तेपणानं कामं मिळतच नाहीत. पण मी हे प्रूव्ह करायचं ठरवलं, स्वतःला प्रूव्ह करायचं ठरवलं की मी जर माणूस म्हणून मी खरा असेन, मी जर प्रामाणिक असेन, मी स्वतःला सोलून काढायचं ठरवलं की मी कुठं चुकलोय का हे मी तपासून बघितलं. तर मी कुठंच चुकलो नव्हतो. संतोष साक्षीदार आहे. माझ्या कॉल टाईमला मी वेळेवर हजर होणे, माझं काम चोख करणे आणि माझ्या एका बाजूला कोपऱ्यात जाऊन बसणे, कुठल्याही पार्टीत न जाणे, काही नाही, आपलं आपलं काम आणि आपण. मग मला काढून का टाकलं. मी तपासून बघितलं की नाही, मी खरा आहे, मी प्रामाणिक आहे. माझं सगळं, मी कधी पैसे वाढवून मागितलेत का, मी कुणाशी उर्मटपणे बोललोय का, तर नाही, माझं काम आणि मी. आणि हा साक्षीदार आहे, म्हणजे माझं काम आणि मी. पण मला एखादा सीन आला की काल रात्रीपासून माझ्या डोक्यात तो सीनच असायचा की मी इथं काय करेन, यात आणखीन काय काय देईन. तर माझ्या डोक्यात दुसरं काही नसायचं. कदाचित माझी लोकप्रियता खूप खुपली असावी, कदाचित. आणि कलाकार हा जेलस असतो, कलाकारानं जेलस असावंच, त्याच्या प्रगतीसाठी फार महत्त्वाचं असतं. पण ती जेलसी इथपर्यंत येईल असं मला वाटलं नाही की माझं काम काढून घेतील. आणि ते मग बरंच काय काय झालं. पण त्यानंतर मी ठरवलं की मी प्रामाणिक आहे ना, मी खरा आहे ना, तर मी लढणार आणि एकटा लढणार. मला महाराष्ट्रानं प्रचंड प्रेम दिलं, महाराष्ट्राचा सपोर्ट मिळाला. आय सपोर्ट किरण माने ही हॅशटॅग मोहीम खूप गाजली. अख्ख्या महाराष्ट्रानं माझं स्टेटस ठेवलं वगैरे वगैरे. पण मी ठरवलं की मी एकटा लढणार आहे. कारण मी महामानवांचे विचार, छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर यांचे विचार मी मुरवलेले आहेत. मी यांच्याविषयी भाषणं देतो, व्याख्यानं देतो आजकाल महाराष्ट्रभर जाऊन. आता छत्रपती शिवाजी महाराजांवर दुबईमध्ये माझं व्याख्यान आहे पुढच्या महिन्यात. तर जगभरात बोलवत आहेत व्याख्यानांसाठी. तर हे एक काम आहे, खूप चांगलं काम आहे, ज्याच्यातनं माझ्या कलाकाराला सुद्धा खूप आनंद मिळतोय. तर ते करत असताना मला कळलं की ह्या महामानवांनी किती संघर्ष केला आहे, या महामानवांवर किती अत्याचार झालेत, किती प्रसंग आलेत याच्यापेक्षा मोठे, आणि ते कसे बाहेर पडलेत हे मला माहिती आहे. मग माझ्यावर आलेला छोटा प्रसंग आहे, मी बाहेर पडणार हे मी ठरवलं. आणि मी लढलो, मी प्रेस कॉन्फरन्स घेतल्या, मी चॅनल विरोधात लढलो. चॅनल म्हणजे काय असतं याला माहिती आहे. प्रोडक्शन हाऊसच्या मालकाविषयी बोलताना लोक घाबरतात का, तर प्रोडक्शन हाऊस नाही, मग मला बाबा ते जपलं पाहिजे त्यांना. तर मी जपतो, मी नम्र आहे, मी प्रत्येकाला रिस्पेक्ट देतो, कोणाविषयी माझं वैर नाही. पण एखादा जर नडला आपल्याला तर भिडायचं हे साताऱ्यानं शिकवलंय. सातारी माती आहे, सातारी बाण आहे. तर हे प्रोडक्शन हाऊस मला नडलंय ना, तर भिडायचं, लढायचं, जिंकायचं, हटायचं नाही, हारायचं नाही, हे मी ठरवलं. कारण डॉक्टर आहा साळुंकेंचे संस्कार आहे. डॉक्टर आहा साळुंकेंचं एक वाक्य मी बिंबवलंय मनात की तुझं मनगट हे कर्तबगारी गाजवण्यासाठी आहे, लाचारीनं कुणापुढं मुजरा करण्यासाठी नाही. आणि तुझं डोकं हे स्वतः, तुझी वाणी हे स्वतःचे विचार व्यक्त करण्यासाठी, निर्भीडपणे व्यक्त करण्यासाठी आहे, कुणाची भाटगिरी करण्यासाठी नाही. हे मला माहिती आहे. त्यामुळे मी लढत राहिलो. आणि तुम्ही आज बघताय की त्यानंतर मग अनेक मला प्रोजेक्ट्स मिळाले. लोक मला विचारत याला कोणी काम देणार नाही. अनेक प्रोडक्शन हाऊसेसनी, अनेक चॅनल्सनी मला बोलवून घेतलं. बिग बॉसचा मी फायनलिस्ट ठरलो, विजेताच होतो. सगळ्यांनी ते पण बघितलं. बिग बॉसमध्येही मी तुकाराम महाराजांचा विचार रोज सकाळी सगळ्या लोकांना सांगायचो. रोज सकाळी एक अभंग मी ऐकवायचो तुकाराम महाराजांचा आणि त्याचा अर्थ सांगायचो. आणि तो अभंग असाच नाही ऐकवायचो,
काल बिग बॉसमध्ये जे घडलंय त्याच्यावर हा अभंग, किंवा तथागत गौतम बुद्धांचे विचार सांगायचो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सांगायचो, शाहू आपण फुलेंचे जरा विचार बिग बॉसकडे नंतर येऊ. मला संतोष पाटलांना विचारायचं आहे की नाटक करण्यासाठी किंवा आपल्यातला कलावंताला जपण्यासाठी तुम्हाला आयुष्यात खूप तडजोडी कराव्या लागतात. म्हणजे नोकरीत अडकलो तर नाटक करता येणार नाही, मग काहीतरी धंदा करूया, व्यवसाय करूया. तर तुम्हाला अशा काही तडजोडी करायला लागल्या हे नाटक जपण्यासाठी का किंवा हे तुमच्यातला कलावंताला जपण्यासाठी? खरंच खूप मार्मिक प्रश्न आहे तुमचा. कलावंत म्हणून जगत असताना आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या असतात, आपल्याबरोबर आपली नातेसंबंध असतात. आता मी घरात जरी असलो तरी आई वडील पत्नी असेल, हे नंतर आलं वैवाहिक जीवन, पण त्याच्या आधीसुद्धा आईवडिलांची जबाबदारी, स्वतःचं कॉलेजचं जीवन आणि मग नंतर कलावंत, असा तो संघर्षाचाच काळ असतो खरं. आणि एकदा ग्रॅज्युएशन झालं की तुमच्या पाठीमागं सगळेजण लागतात की कुठेतरी नोकरी कर पटकन आणि पुढं हे तुझं तुझं कमवणं सुरू झालं की आम्ही निश्चिंत झालो. पण हाच मुद्दा माझ्या बाबतीत नडायचा की मला नेमकं कुठेतरी नोकरी करायची म्हटलं की मी गुंतून पडणार आणि मला परत नाटक नाही करता येणार, ही खंत मनामध्ये असायचीच. तर त्या काळात मी इतके छोटे छोटे उद्योग शोधून काढले होते की मी काम करताना असं करायचो की जे काम करून मला नाटक करता यायला पाहिजे. म्हणजे मी एक चहा पावडरच्या एजन्सीमध्ये काम करत होतो, तर ती चहा पावडर मला दारोदारी जाऊन विकावी लागायची. फक्त फायदा एवढाच होता, मी सकाळी 6ला निघालो तर मी 11-12 वाजेपर्यंत दुपारी साताऱ्यात असायचो आणि मग दुपारी मला कॉलेजवरून माझं नाटक बिटक ह्याच्या तालमी बिलमी अरेंज करायला मिळायच्या आणि त्यात मी आनंद मानायचो. त्यावेळेस फक्त उदरभरणं एवढंच डोक्यात ठेवलं होतं आणि तेवढेच पैसे मिळाले तरी मला आनंद व्हायचा, कारण मला नाटक करायला मिळायचं. आणि तो माझ्यासाठी खूप संघर्षाचा काळ होता. त्या काळात मी काम करत करत माझं नाटकही चालू ठेवलं, माझा ग्रुपही मी डेव्हलप केला. मी माझ्या ग्रुपमधनं एकांकिका नाटक सादर करता करता माझ्या कामाच्या ह्याच्यात व्यस्त असायचो. पण त्यातून एक मला नवीन संधी तयार झाली की माझा थोडासा आवाज चांगला झाला होता, की आवाजाच्या माध्यमातून मला चांगले पैसेही मिळायला लागले होते. की काय व्हायचं की व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून काम करत असताना काही स्टुडिओज आहेत व्हॉइससाठीचे, तर त्याच्यात मी काम करायचो आणि आकाशवाणीसाठी ॲड करायला लागलो. तो खूप तुम्ही ऐकलेल्या बऱ्यापैकी ॲड. आता मला आठवते की गेल्या 4-5 वर्षात दिवाळीच्या दरम्यान जो ॲडव्हर्टाईजचा एकदम बहर येतो, त्यातल्या जवळजवळ रेडिओवर प्रसारित होणाऱ्या 50% ॲड माझ्या आवाजातले असायचे. की नंतर काही काही व्यावसायिक म्हणायला लागले, अरे हा आवाज सोडून दुसरा आवाज वापरा रे थोडासा, की सारखा हाच आवाज ऐकू येतो. त्यांना माहीत नव्हतं हा कोणाचा आवाज आहे काय, पण तो ऐकून इतका सराईत झाला होता. तर तेही माध्यम माझ्यासाठी उपयोगाचं झालं आणि त्याच्यातूनही थोडेफार पैसे मला मिळायला लागले आणि त्या सगळ्या इन्कममधनं मग मी माझं नाटक आणि हे करत राहिलो. तर संघर्षाचा काळ असंच असतो. तुम्हाला वेळ काढून तुमच्या कलेसाठी वेळ द्यायचा आहे हे लक्षात ठेवून जर व्यवसाय निवडले तर तुम्हाला व्यवस्थित ते मॅनेज करता येतं. तर मी ते केलं. माझा उदरनिर्वाह बघता बघता मी माझे उद्योग व्यवसायही सांभाळले आणि या काळात व्यावहारिक म्हणाल तर मी थोडासा व्यावहारिक आहे. मी कर्जाला घाबरतो आणि कोणाकडनं उसने पासणे असले तर त्याच्यापेक्षा जास्त घाबरतो की कोणाकडं मागायचे म्हटलं तर. पण तरीही मला माझ्या मित्रांकडनं किंवा ह्यांच्याकडनं मदत व्हायची, पण ती मदत मी वेळोवेळी व्यावहारिकदृष्ट्या परत करत राहायचो आणि नाटकासाठी तर व्हायची. काही वेळेस तर मी एकांकिका स्पर्धेला जाताना माझ्या मित्रांकडनं पैसे घेऊन गेलोय आणि बक्षिसातले पैसे त्यांना परत केलेत. ते आत्ता मला अभिमानाने सांगतात की अरे त्यावेळेस, कारण शिवाजी महाविद्यालयात राहत असणारी मुलं, कुठं हॉस्टेलला राहणारी मुलं, त्यांच्या घरनं त्यांना पैसे आलेले असायचे, तर घर भाडं द्यायच्याऐवजी मला द्यायचे की घर भाडं द्यायचं आहे पण तू आता हे पैसे वापर. तर ते पैसे वापरून सुद्धा मी कधी कधी नाटक केलं. तर तेही माझे चांगले मित्र आहेत काही ज्यांचा मी कायम ऋणी राहीन की असं चांगल्या गोष्टीला बळ देणारी माणसं या जगामध्ये असतात आणि ती देतात बळ. या सत्राच्या समारोपाकडे येताना शेवटचा प्रश्न किरण मानेंच्यासाठी. मी मगाशी बिग बॉसबद्दल बोलता बोलता थांबवलं, त्याच नोटवर येऊन आपण म्हणजे मराठीतला अँग्री यंग मॅन बिग बॉसच्या फायनलपर्यंत जातो. तर इथं सगळ्यांना एक भयंकर कुतूहल आहे हो, ते आत घरात चालतात, त्यातलं खरं काय खोटं काय ते बी सांगून टाका आता तुम्ही एकदा. आणि मला हा प्रश्न महाराष्ट्रात सगळीकडे विचारला जातो की मला सुद्धा वाटायचं की बिग बॉस स्क्रिप्टेड असतं, सगळं ठरवलेलं असतं. तसं काही नाही. बिग बॉसच्या घरात आतमध्ये गेल्यानंतर बाहेरच्या माणसाचं नख सुद्धा तुम्हाला दिसत नाही. बाहेर प्रकाश आहे का अंधार आहे का उजेड आहे, दुपार आहे सकाळ, काही कळत नाही. ते कंप्लीट बंद घर असतं. ते त्या बाहेरच्या जगाशी तुम्हाला पूर्णपणे तोडलं जातं. जगापासून तुम्हाला पूर्णपणे तोडलं जातं. तुमचं घड्याळ नसतं, कॅलेंडर नसतं, मोबाईल तुम्हाला वापरायची परवानगी नसते. बाहेरचा एकही माणूस, त्याचा आवाजसुद्धा तुम्हाला ऐकू येत नाही, त्याचं नख सुद्धा तुम्हाला दिसत नाही. सगळ्या
कोपऱ्यात कॅमेरे असतात, जवळ 100-150 कॅमेरे असतात. तुम्ही काय करताय, तुमचा शब्द न शब्द टिपून घेतला जातो. तुमचं आणि विशिष्ट परिस्थितीत तुम्हाला असं टाकलं जातं आणि तुमची बौद्धिक ताकद, मानसिक ताकद तपासणारा तो खेळ आहे तुमची. आणि तो खेळ, त्या खेळाला खूप शिव्याही लोक देतात, वाईट म्हणतात, पण मला तो वाईट वाटत नाही. मानसिकता कळते आपल्याला आणि लोकांचं मनोरंजन होतं की सेलिब्रिटी, आम्ही जे सेलिब्रिटी असतो ते आतमध्ये कसे वागतो, अशा परिस्थितीत आम्ही कसे वागतो, आम्ही चिडतो कसे, आम्ही रडतो कसे, भांडतो कसे, आमचा स्वभाव नक्की कसा आहे. माणसाचा स्वभाव 100% कळतो बिग बॉसमध्ये गेल्यावर. कारण 100 ठिकाणी कॅमेरे असतात, प्रत्येक क्षण तुम्हाला दिसत असतो, प्रत्येक क्षण टिपून घेतला जातो. तुम्हाला अत्यंत विचित्र परिस्थितीत टाकलं जातं आणि तिथे तुम्ही कसे व्यक्त होताय, तुम्ही कसे संकटाशी सामना करताय याची परीक्षा घेतली जाते. आणि बिग बॉसमध्ये खरा माणूस कळतो हे मात्र नक्की. म्हणजे तुम्हाला सांगतो, मी बिग बॉस घेण्याचं कारण तुम्हाला सांगतो. बिग बॉस सीझन 2 साठी सुद्धा मला विचारलं होतं, त्यावेळी मी नाही म्हणून सांगितलं होतं, मला आवडत नव्हतं ते, की मी नाही करणार. आणि त्यावेळी माझं आपलं मला अभिनय करायचा आहे, मला यात यायचं नाही. पण जेव्हा ही घटना घडली की जेव्हा मला सिरियलमधून काढून टाकलं, त्यावेळी एक झालं होतं की मी जिंकलो, हे सगळं ठीक आहे की मी त्यातून उभा राहिलो, अख्खा महाराष्ट्र माझ्या पाठीशी उभा राहिला, प्रचंड प्रेम मिळालं. पण काही लोक असे होते ज्यांचे माझ्याविषयी गैरसमज होते, माझ्यावर झालेले आरोप त्यांना खरे वाटत होते. असे काही लोक होते. मला त्यांनाही दाखवून द्यायचं होतं की खरा मी कसा आहे आणि मलाही दाखवून द्यायचं होतं. मला हे कळत होतं की तिथे खरा किरण माने लपणार नाही, खरा माणूस लपतच नाही. तुम्ही बिग बॉस सलग बघितलं तर तुम्हाला त्या माणसाचा पूर्ण स्वभाव कळतो. आणि मी ठरवलं की आपण जायचं आणि खरं वागायचं, तिथे मनापासून जे स्वतःला वाटते ते वागायचं. मी काय आहे, माझ्याविषयी गैरसमज असणाऱ्यांना पण कळेल. आणि मी तिथे 100 दिवस टिकलो. माझं वय त्यावेळी 52 वर्ष होतं आणि सगळे जे इतर स्पर्धक होते ते 25शीतले ते 28शीतले होते आणि ते असे तगडे बॉडी बिल्डर वगैरे होते. त्यांच्याशी कुस्त्या खेळलो, जिंकलो. त्या कुस्त्यात जिंकलो, त्यांना धोबी पडच्यात टाकली आणि अक्षरशः सातारी भाषा प्रचंड गाजली माझी तिथली. पण ते सगळं अतिशय मनापासून होतं. मला जाणवलं की तिथून आल्यानंतर बऱ्याच जणांचं माझ्याविषयीचं मत बदललं. ज्यांचं वाईट मत होतं त्यांचं बदललं, ज्यांचं चांगलं मत होतं ते आणखीन माझ्यावर प्रेम करायला लागले. त्याची 2-3 उदाहरणं म्हणजे साताऱ्यातले एक नाट्यकर्मी आहेत, मी त्यांचं नाव घेत नाही, जे मला प्रचंड हेट करत होते, उगाचच माझा द्वेष करत होते आणि खूप माझ्याविषयी वाईट बोलणं, वाईट पसरवणं. आणि तो रंगकर्मी जो साताऱ्यातला आहे तो बिग बॉस बघून माझा फॅन झाला. आजही तो माझा फॅन आहे. तो म्हणाला की किरण, माझे तुझ्याविषयी गैरसमज होते, खरं तर तू चांगला माणूस आहेस. आणि तो इवन एक अमेय खोपकर नावाचे मनसेचे एक मोठे पदाधिकारी आहेत, जे मोठे निर्माते आहेत, त्यांचा बिग बॉस झाल्यानंतर मला फोन आला. ते म्हणाले की किरण, एक सांगतो, आपल्या क्षेत्रातल्याच बऱ्याच लोकांनी मला तुझ्याविषयी बऱ्याच वाईट साईट गोष्टी सांगितल्या होत्या, त्यामुळे तुझ्याविषयी माझं वाईट मत होतं, हे पहिल्यांदा सांगतो. तू मला आवडत नव्हतास अजिबात. पण जेव्हा मी बिग बॉस पहिल्या एपिसोडपासून 100व्या एपिसोडपर्यंत बघितलं, मला एक माहिती की बिग बॉसमध्ये खरा माणूस कळतो. माझं तुझ्याविषयीचं मत 360 डिग्रीमध्ये बदललं आहे आणि प्रचंड मी तुझा फॅन झालो, हे अमेय खोपकरांनी सांगितलं. मी स्वतः तुला 8-10 सिनेमे वगैरे माझ्या सिनेमांमध्ये घेईन असं सांगितलं. तर ही जी मतं बदलली, मतं परिवर्तन झालं, तर मला वाटलं की बिग बॉस हे माझ्यासाठी अक्षरशः गॉडफादरसारखं ठरलं, की माझ्याविषयीचं मतच बदलून गेलं, माझं करिअर तिथनं पुढं बदलून गेलं. आणि मी जे शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार मांडतोय ते बऱ्याच जणांना वाटायचं की तो मुद्दाम मी घेतलेला मुखवटा आहे. पण आत गेल्यावर कळलं की नाही, ते माझ्या रक्तात आहे. म्हणजे तिथं बऱ्याचदा मला थोपवलं गेलं. हे पण तुम्हाला सांगतो, आतल्या कंटेस्टंटनी तक्रार केली की हा आंबेडकरांचे विचार सांगतो, हा शाहू महाराजांचे विचार सांगतो, हा तुकाराम महाराजांचे विचार सांगतो. आणि गंमत म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की काही जण म्हणाले की हा जातीयवादी आहे. तर आमचे होस्ट होते महेश मांजरेकर, ते एकदा मला म्हणाले की असं असं तू जातीभेद पसरवतोस. मी उठून उभा राहिलो होतो. म्हणलं, शिवशाहू फुले आंबेडकर हे जाती अंतासाठी झटले आणि जातीभेद कसा काय निर्माण होतो यातनं तुम्ही मला समजावून सांगा. ते सुद्धा सटपटले. तो भाग कट केला, तो नंतर तो दाखवला नाही. पण असे पण लोकांना माहीत नसतं की हे विचार, यांनी काय विचार सांगितलेत. आपल्या महामानवांचे खरे विचार, तुम्ही मुलं आहात, तुम्ही आत्ता तरुण वयातले आहात, आपल्या महामानवांचे अत्यंत खोटे विचार आपल्यापर्यंत पसरवले जातात. खरे विचार वाचा, खरे विचार ऐका. कर्मवीर अण्णांचे खरे विचार वाचा. कर्मवीर अण्णांनी रयतची स्थापना का केली हे समजून घ्या जिथं तुम्ही शिकताय. माझं भाग्य असं की कर्मवीर अण्णांची भूमिका सुद्धा मला करायला मिळाली. दशमी क्रिएशन्सनी सोनी मराठीवर एक मालिका सुरू केली होती, त्यात कर्मवीर अण्णांची मी भूमिका केली. त्यात छत्रपती शिवाजी कॉलेजची स्थापना करतानाचा जो प्रसंग आहे, तो प्रसंग मला अजून आठवते की तो प्रसंग करताना मी रडलो होतो.
अण्णांची भूमिका करणं म्हणजे सुख असतं. जे कमवा आणि शिका योजनेवर सयाजीराव गायकवाड प्रश्न विचारतात, महाराजा सयाजीराव गायकवाड अण्णांना प्रश्न विचारतात, कर्मवीर अण्णांना, की तुम्ही काय या वयात मुलांना कष्ट करायला लावता, कमवा आणि शिका. त्यांनी शिकायचं का कष्ट करायचे, उगाच शेती करायची का, ते शिकायला येतात गरीबाची पोरं. त्यावेळी अण्णा म्हणाले होते की ही सगळी शेतकऱ्याची मुलं आहेत, माझ्याकडे शिकायला येतात. ते कष्टकऱ्याच्या मुलाला कष्ट करण्याची लाज नसावी, अंगावरचा घाम त्यानं दागिना म्हणून मिरवावा. या लोकांना कष्टाची सवय लागली पाहिजे. या मुलांना काय होतं की आई वडील मुलांना शिकवतात की आपल्याला चांगले दिवस दाखवतील म्हणून, आणि मुलं जेव्हा शिकून विलायतेत जातात आणि मुलगा परत घरी येतो तेव्हा आई वडिलांनाच त्याला एक तांब्या उचलून तांब्यावर पाणी द्यायला लागतं. हे नको व्हायला. मुलांना कष्टकऱ्यांविषयी जाण हवी म्हणून मी इथं कष्ट करायला लावतो. हे ज्यावेळी अण्णा उत्तर देतात आणि माझ्या छत्रपती शिवाजी कॉलेजमधला प्रत्येक विद्यार्थी हा कष्टकऱ्यांविषयी, बहुजनांविषयी, शेतकऱ्यांविषयी करुणा बाळगणारा असेल. हे वाक्य म्हणताना मला रडायला आलं होतं. जेव्हा दिवाळीला पैसे नाहीत मुलांसाठी गोडाचं काहीतरी करायला, तेव्हा कर्मवीर अण्णांच्या पत्नीने मंगळसूत्र काढून दिलं होतं. त्या प्रसंगालाही आम्ही सगळं युनिट रडलं होतं तो प्रसंग करताना. तर आज आपण इथं रयतमध्ये आलो आहे, ते सुद्धा एक सर्कल एक पूर्ण झाल्यासारखं वाटतंय की ही भूमिकासुद्धा मला करायला मिळाली. तर मुलांनो, खरा इतिहास जाणून घ्या, खरे विचार वाचा, म्हणजे तुम्ही भरकटणार नाही. खूप बोलायचं होतं पण आता आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. धन्यवाद. धन्यवाद किरणजी, धन्यवाद संतोषजी. दिवसभरातल्या सगळ्या कार्यक्रमांचं वेळ, खरं तर यातल्या एकेका कलावंताशी बोलताना आपल्याला तासनतास पुरे पडतील, पण हे सत्र आपण इथं थांबवतोय आणि यानंतर लगेचच न थांबता सयाजी शिंदे यांच्याशी स्वतंत्र बोलणार आहोत. सयाजी शिंदे खरं तर याच सत्रात होते, पण त्यांची इच्छा आणि संयोजकांची इच्छा अशी होती की कलेच्या प्रवासापेक्षा ते जे झाडांच्या संदर्भात काम करतात त्या संदर्भात लोकांच्यापर्यंत अधिक जावं, आणि त्यात मग हे थोडं मिसमॅच झालं असतं, म्हणून ते पण त्यांचा झाडांचा प्रयोग स्वतंत्र ठेवलेला आहे. मी दोघांनाही मनपूर्वक धन्यवाद देतो दोन्ही संस्थांच्या वतीनं. धन्यवाद.